मी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राज्यांमध्ये पीएचडी पूर्व प्रशिक्षणासाठी पेपर घेण्यात आला होता। हा पेपर राज्यातील 4 विभागात नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये घेण्यात आला। मात्र छत्रपती संभाजीनगर मधील वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या पेपरमध्ये गोंधळ निर्माण झाला होता। हा पेपर मराठी आणि इंग्रजी या 2 भाषेत होणार होता, मात्र तो पेपर एकाच भाषेत घेण्यात आला। त्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपरवरती बहिष्कार घातला। ज्या संस्थेमार्फत हा पेपर घेण्यात आला त्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे। शेवटी आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना लिखित स्वरूपात पत्र पाठवून ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मार्फत आज राज्यभर घेण्यात येत होती। त्या संदर्भात मात्र छत्रपती संभाजीनगरच्या वसंतराव नाईक कॉलेजमध्ये काही विद्यार्थी पेपर देण्यामध्ये आले होते, परंतु त्या ठिकाणी मात्र सावळा गोंधळ झालेला आहे। त्यांना जे काही पूर्व सांगण्यात आले होते की हा पेपर जे आहे ते 2 लँग्वेज मध्ये होणार होता, मराठी आणि इंग्रजीमध्ये। मात्र तिथे गेल्यानंतर त्यांना तो फक्त इंग्रजी माध्यमामधूनच तो पेपर देण्यात आलेला आहे। त्यानंतर त्या पेपरवरती त्यांनी बहिष्कार घातलेला आहे। त्यांचं म्हणणं होतं की पेपर हा मराठी लँग्वेज मध्ये देखील पाहिजे होता। आता तो पेपर कॅन्सल झालेला आहे। नेमकं त्यावरती विद्यार्थ्याचं काय म्हणणं हे देखील आपण जाणून घेणार आहोत। नेमकं काय परिस्थिती होती, काय झालं नेमकं? या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये 4 झोन मध्ये TITI मार्फत पीएचडी पूर्व प्रशिक्षणासाठी पेपर होता। आज छत्रपती संभाजीनगरला सुद्धा वसंतराव नाईक महाविद्यालय येथे हा पेपर होता। या ठिकाणी हा 12 ते 1 या दरम्यान पेपर होता। आम्ही ज्यावेळेस पेपर द्यायला गेलो त्यावेळेस आम्ही पूर्ण हॉल तिकीट तर वाचलेलं आहे। त्याच्यामध्ये 9 नंबरचा मुद्दा आहे की मराठी आणि इंग्रजीमध्ये हा पेपर उपलब्ध होईल, परंतु ज्यावेळेस आम्ही लॉग इन केलं त्यावेळेस फक्त आम्हाला एकच भाषेमध्ये हा पेपर देण्यात आला, इंग्रजीमध्ये। आम्ही त्यांची 10-15 मिनिटं वाट सुद्धा बघितली। आम्ही संबंधित अधिकाऱ्याला सुद्धा बोललो, ते म्हणले की आम्हाला 10-15 मिनिटांमध्ये हा तुम्हाला उपलब्ध होईल, परंतु 15-20 मिनिटं होऊन गेले, हा पेपर आम्हाला मराठी भाषेमध्ये उपलब्ध झाला नाही, फक्त तो इंग्रजी भाषेमध्येच पेपर होता। मग त्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी तो पेपर बायकॉट केला, त्या पेपरवर आम्ही बहिष्कार घातला। कोणत्याही विद्यार्थ्यांनी तो पेपर सबमिट केला नाही। बरं, मला सांगा की आता हे फक्त संभाजीनगर पुरतं मर्यादित झाले काय? कारण की 4 झोन मध्ये हा पेपर होता, तर बाकीच्या झोनची काय परिस्थिती, काही माहिती आली का तुमच्याकडे? सर, काही माहिती आली नाही आमच्याकडे। आले असेल तर आम्ही म्हणजे आम्हाला तिथे सांगितलं की बाकी याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि आमचं तेवढं आम्हाला मराठी लँग्वेज मध्ये दिसला नसल्यामुळे आम्ही तो पेपर रद्द केला, बहिष्कारच केलेला आहे।